संपूर्ण सातारा जिल्ह्यामधून एकत्रित जमून धनगर समाजाचं एसटी आरक्षण अंमलबजावणी या ठिकाणी झाली पाहिजे, आमचा समावेश या भारतीय राज्यघटनेमध्ये आहे, जाणीवपूर्वक आम्हाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे। गेली 70-75 वर्ष हा आमच्यावर अन्याय झालेला आहे। या ठिकाणी आम्ही संपूर्ण उद्याच्या 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामधून धनगर समाज हा जालन्यामध्ये गोळा होणार आहे आणि त्या ठिकाणी सरकारला आम्ही दाखवून देऊ आमची ताकद काय आहे ती। आजपर्यंत त्या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतलेली नाही, ते आम्ही घ्यायला भाग पाडू आणि जर त्या ठिकाणी सरकारने नाही जुमानलं तर संपूर्ण मुंबई दिवाळीमध्ये बंद करण्याची आमची तयारी आहे आणि त्यासाठी सरकारनं तयार राहावं आणि आमचं हे मागणी मान्य करावी। बोला। गेले 70 वर्ष धनगर समाज हा आरक्षणापासून वंचित आहे। या मागणीसाठी बऱ्याच योद्धांनी आमच्या प्रयत्न केले। 1976 साली सरकारी म्हणजे इंदिरा गांधीचं सरकार होतं त्यावेळेस कॅबिनेटमध्ये त्या म्हणजे निर्णय होणार होता, तातडीची मीटिंग पण त्यावेळेस बोलावली होती, पण आदिवासीचे 42 काय खासदार होते त्यांनी विरोध केल्यामुळे त्यावेळेस बंजारा समाजाने धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही। म्हणजे त्यावेळेसच जर अंमलबजावणी होती तर आत्ता का होऊ शकत नाही? म्हणजे त्यावेळेस सरकार जर सकारात्मक होतं तर आत्ता पण होऊ शकते। 342 ह्या कलमाखाली जर राज्यपालांना फक्त राज्यपालांनी राष्ट्रपतींना फक्त ही करायचं रचा ड झालेला आहे, त्याची जर अंमलबजावणी केली तेवढं जर विधेयक जर ही केलं तर सरकारचं कोणतेही काय कारण नाही की हे करायचं म्हणजे कोणत्या प्रकारचं। त्यामुळं सरकारनं 36 हे आम्हाला मान्य करून जे आम्हाला 6 दाखले जे धनगड म्हणून दिले होते ते पण शासनानं रद्द केलेत। मग आता प्रश्नच राहिलेला नाही, त्यामुळं आम्हाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी फक्त करावी एवढीच आमची। तुमचा मुद्दा सांगा मग बोला। सकल धनगर समाजाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे। आमची सर्वांची एकच मागणी आहे की जे घटनेनं आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण आम्हाला देण्यात यावं आणि डचा र असा शब्दचल करून आजपर्यंत जी काय समाजाची फसवणूक झालेली आहे तर ती फसवणूक होऊ नये आणि ज्या पद्धतीनं आम्हाला आरक्षण आमचं आहे हक्काचं दिलेलं आहे घटनेनं त्या पद्धतीनं आम्हाला आरक्षण देण्यात यावं एवढीच आमची सकल धनगर समाजाच्या वतीनं मागणी आहे।